चक्रसाधना जेव्हा सुरू होते साधकांची, सगळ्यात पहिलं चक्र मूलाधार चक्र. मूलाधार चक्र हे आध्यात्मिकरित्या तिथे गणेशाचं स्थान आहे, तिथेच कुंडलिनी आहे, तिथे सुषुम्ना आहे. तिकडनंच सगळं सुरू होतं. पहिला घाव तिथेच बसतो. मग ते भौतिकामधनं रिप्रोडक्टिव्हिटी आहे, सेक्स ऑर्गन आहे. मी साधनेला बसले आहे. सुरुवातीला पहिला भाव तुमचा सेक्सचाच येतो. तिथे तुम्ही असं नाही असं एकही साधक म्हणणार नाही, इव्हन माझा स्वतःचा पण अनुभव आहे. असं होतच नाही की अरे मी मूलाधाराची साधना करत आहे आणि हे नाही घडत, कारण ते दोन्ही तिथेच आहे. मग काय करायला पाहिजे? कारण हे स्त्री साधकांचे पण प्रश्न आहेत, हे पुरुषांचेही. तुम्ही कुठल्याही स्ट्रीमने जा, ते भाव निर्माण होतात. मग त्यावेळेला काय करायचं? तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये आहात तर त्यावेळेला तुम्हाला ते फक्त कर्म करायचंय. कर्म केलं कट. आपण कुठे फसतो? आपण त्याच्यामध्ये फिरत राहतो, कारण त्यावेळेला तो जीव आहे ना त्याच्यामध्ये अडकतो. गरज असताना ते करणं आणि त्याच्यातनं बाहेर पडणं. कारण माझं पार्टनर आहे ना, त्याची गरज आहे. मी साधनेमध्ये, पार्टनर साधनेमध्ये नाहीये. पण मी गृहस्थ आश्रमामध्ये तर माझं ते कर्म महत्वाचं आहे, कर्तव्य आहे ते माझं. तिथे मी असं नाही म्हणणार की नाही करायचं. नाहीच. परमेश्वरानेच असं सांगितलेलं नाहीये. जर तुम्ही गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, त्याच्यामध्ये उल्लेख आहे. भगवंताने असं सांगितलं नाहीये की हे नाहीये म्हणून. पण ते करून तिकडनं बाहेर पडणं हे महत्वाचं आहे. आपण काय होतं, विषयांध होतो, त्याच्यामध्ये बुडून जातो. हे चुकीचं आहे.